मॉर्निंग गाईज, आजचा दिवस आहे तिसरा आणि आता आम्ही वाराणसीवरून निघणार आहे आणि जाणार आहे प्रयागराजला. मध्ये विद्यावासिनी देवीचं दर्शन घेणार. आणि आता आमचं बघा नाश्ता चालू आहे, पॅकिंग वगैरे झालेली आहे सगळी आणि सगळे बॅग वगैरे भरलेले आहेत. इथे लेडीज गँगची नाश्ता चालू आहे. काय काय नाश्त्यामध्ये? आलू पराठा, पनीर पराठा. आलू पराठा आहे, पनीर पराठा आहे, हे पोहे आहेत आणि हे इथलं स्पेशल चुडा मटर, म्हणजे आपलं पोह्याचाच प्रकार आहे पण ह्याच्यामध्ये मटर आणि त्यांचा स्पेशल मसाला असतो, थोडा मिडियम स्पायसी. आणि हां, चहा आहे. आमच्या मम्मीला चहा लागतोच, दिवसातून 5 चहा कमीत कमी. ब्रेड बटर संपूर्ण साफ केलेलं आहे एकदम. चला तर आता लवकरच भेटू. आता आम्ही निघायची तयारी करतो. ओके, बाय बाय. चला गाईज, आता आपण निघालेलो आहे प्रयागराजकडे. हॉटेलमधनं चेकआउट केलं आहे. 10 वाजलेले आता, ऑलमोस्ट 9:58 झालेत, बघू शकता. आणि आता आपण निघालेलो आहे बनारस. बाय बाय वाराणसी. सकाळी सकाळी कशी चहल पहल चालू झालेली आहे, लोकांची कामावर जायला, स्कूलला जायला. एक स्कूल आहे इथे. साईडला स्टेशन आहे, बनारस स्टेशन. बनारस आहे, हा बनारस आहे स्टेशन. बनारस स्टेशन, रेलवे स्टेशन। मुगल आए तो सर बनारस नाम रखते हैं। उसके बाद जब ब्रिटिशर आए और वाराणसी कर, तो अभी वाराणसी है। तब से लेकिन जो मतलब बुजुर्ग लोग है वो बनारस ही बोलते हैं। हाँ, हाँ, जैसे हमारे मुंबई में भी जो है बुजुर्ग लोग है और वो बनारस ही बोलते हैं। हाँ, साउथ के लोग जो है काशी बोलते हैं। हाँ, तो बनारस बोलिएगा तो समझ नहीं पाएंगे, कहें बनारस काशी कहेंगे तो हाँ। चला आता निघालोय ट्रॅफिक मधनं. 10 मिनिटं झाली ट्रॅफिक मध्ये. आजचा दिवस आहे तिसरा आणि आता आम्ही चाललोय प्रयागराजला. तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आमच्या चॅनलचं नाव वरती डिस्प्ले होतंय बघा. बीच 15 दिन पहले आए हैं। नमस्कार, आता आपण चाललेलो आहे प्रयागराजला. ये हाईवे है सर जो बता रहे थे, चालू हो गया है। ये दिल्ली टू कलकत्ता है, एनएच दिल्ली टू कलकत्ता एक्सप्रेस वे है यहाँ। ग्रैंड ट्रैंक रोड भी इसको बोलते हैं, शेरशाह सूरी ने बनवाया। अच्छा, 1700 किलोमीटर लांब आहे दिल्ली टू कोलकाता. वाह, बघा काय रस्ता आहे, सुरेख रस्ता आहे, एकदम छान रस्ता. थँक्यू जी, तुमच्यामुळे आमचा प्रवास सुखकर होतोय. धन्यवाद. आपण जाणार आहोत मिर्झापूर. मिर्झापूर डिस्ट्रिक्ट मध्ये आपण आलेलो आहे. इकडे आपण देवीचं दर्शन घेणार आहे, विंध्यवासिनी देवी. बघू शकता या साईडला मोहरीची शेती केली जाते. बघू शकता आलेले आहेत, फुलं आलेले आहेत वेगवेगळी. खूप मोठे मोठे शेत आहेत. बघा मैया. बघू शकता नदीचा पात्र खूप मोठा आहे. मिर्झापूर सिटी,
रोड. त्याच्यावर एक पिक्चर पण निघालेला आहे, वेब सिरीज पण आहे तो. आता मी पोहोचलेलो आहे इथे विद्यांचल विद्यावासिनी देवीच्या दर्शनाला आलो आहे आम्ही. इथे जेवणाची वगैरे पण व्यवस्था खूप आहे. भोजनालय जागोजागी बनवलेले आहेत. देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य ते आहे. दुकानं आहेत, राहण्याचे ठिकाण आहेत, अतिथी भवन. आणि आता लवकरच या मंदिराचं जीर्णोद्धार होणार आहे. याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे दुकानं आहे, जागोजागी राहण्याचे ठिकाण आहे. आणि हा गेटचं काम चालू आहे, लवकरच ते होणार आहे रेडी. तर आपले जे योगी बाबा आहेत त्यांच्या कार्यकाळात हे खूप मोठं काम चालू आहे. मंदिराचं ही काम चालू आहे, कॉरिडॉरचा विद्यांचल कॉरिडॉर म्हणून नावाने काम चालू केलेलं आहे त्यांनी. आणि लवकरच त्याचं काम पूर्ण होईल. बघा आता आपण पोहोचलोय आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे काम चालू आहे. पब्लिक पण येते जाते. हा हे दुकानवाला आहे. हा बघा ते सगळं स्प्राउट वगैरे बनवायला घेतलेले आहेत बघा. आणि गेटचं काम बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो बघा. छान प्रकारे कोरीव काम वगैरे चालू आहे. बघा आता आपण आलेलो इथे दर्शनाला. बघा आमचं दर्शन झालेलं आहे आता छान प्रकारे. थोडंसं प्रॉब्लेम झालेला मध्ये, ते पंडित लोक मध्ये मध्ये त्यांचे भाविक आनंद होते आणि सोडत होते, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. हे ऍक्च्युली तसं चुकीचंच आहे. सरकारने पण यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि खूप भांडण पण झालेलं, लेडीज वगैरे खूप भडकलेल्या त्यांच्यावर. पण झालं आमचं दर्शन चांगल्या प्रकारे झालं. आणि आता हे बघा जे काम चालू आहे तुम्हाला बोललेलो ना मगाशी, तर ते असं साईडने पूर्ण कॉरिडॉर बनवायला येतेलं आहे. म्हणजे पूर्ण प्रांगणमध्ये चारी बाजूनी पूर्ण असं वरती पहिल्या माळ्यावर म्हणजे प्रदक्षिणा पण घालू शकता तुम्ही. आणि जे मंदिर वगैरे तुम्हाला डायरेक्ट दर्शन होऊ शकतं. खूप छान. हॅलो गाईज, आता आम्ही प्रयागराजला ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे. बघा प्रयागराज सिटीमध्ये आमचं एंटर झालेलं आहे. माघ मेला इलाहाबादचा बघा किती मोठा आहे बाबा. साईड आहे ना फुल. देशाच्या कानाकोपऱ्यातनं भाविक येतात इथे गंगा स्नान करण्यासाठी. आणि पुढच्या वर्षी इथेच भरणार आहे कुंभमेळा. 3 नद्यांचा संगम आहे तसंच. हा गंगा माता, नर्मदा माता आणि सरस्वती अशा 3 नद्यांचा संगम होतो एका ठिकाणी. तिकडे रे तुम्ही पण बघत राहा, आम्ही तुम्हाला दाखवूच. माघ मेला 2024 बघा. सगळे शॉप वगैरे लागलेत तिकडे. हा विश्व हिंदू परिषद, गर्व से कहो हम हिंदू है. जय श्री राम. माघ महिन्यामध्ये सर्व करमणुकीचे साधनं पण आहेत. पाळणे आहेत, आकाश पाळणा, चुला सगळं आहे. हे पण आहे लहान मुलांच्या आवडीचं मिकी माऊस. जम्पिंग जम्पिंग आणायला जाते का. आणि हे खाऊ पण आहे, पिपाण्या नल्या. आपकी अपनी पुरानी दुकान काजू कचौड़ी अपनी है, जाके खाओ बिल मत दो.
मग साऊथ इंडियन. बघा हा आदि शंकराचार्य यांचं मंदिर आहे. अन्नदान भंडारा चालू आहे लोकांच्या भक्तांच्या सेवेसाठी. बघा बघू शकता तुम्ही प्रत्येक जण आपल्या खुशीने स्वइच्छेने मदत करण्यासाठी भाविकांना इकडे आपले योगदान देत आहेत. गणपती घेतोय कितीला? 50ला 3. तू कुठे शिकला मराठी? शिकलाय बघा तो. 50ला 3 बोलतो. दिवे पण आहे. घे घे. 3 पंक्ति है. तीनों को पसंद है. आपकी तो लोग का 3 है. गंगा यमुना सर. 10 गंदे गडा. या 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 आजा आराम से. नाही नाही ये काय वांदा नाही. मी या ताईला एकदम मजा आहे. या ताईला आता बस चला आता आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहे. बोट घेताना तुम्ही भाव करूनच घ्यावं, बार्गेनिंग करून. हे लोक काय पण सांगतात इथे. 4000 रुपये आम्हाला सांगितलेले, तर आधी नाही करत 2000 1500 करता करता आम्ही 1000 रुपयामध्ये फिक्स केलेले आहे 4 जणांकरता प्रायव्हेट. बाकी सिंगल जर तुमच्याकडे सीट असतील 10 सीट ते टोटल घेऊन जातात, त्याचे 100 रुपये घेतात. जैकेट पहन रहे सब लोग. आधा हिंदी आधा मराठी. मराठी बोलताय. 50ला 3 दिवे दिले त्याने. 50ला 3 दिवे दिले. हा Oh. ये कौन सा नदी है? ओके. अभी यमुना नदी से हम जा रहे हैं. अच्छा यमुना नदी शांत. किल्ला. हाँ मथुरा आगरा से होकर प्रयागराज में गंगा में जॉइन होने पर ठंड हो जाती है. यमुना जी का समाप्ति प्रयागराज में. और गंगा नदी आपकी आती है गौमुख से होकर हरिद्वार ऋषिकेश उत्तराखंड से होकर प्रयागराज में यमुना में जॉइन होकर काशी बनारस चली जाती है. सरस्वती जी गुप्त नदी है. जो वाणी रहता है सुनाई देता है दिखता नहीं, वही सरस्वती जी है. सुनाई देता है पर दिखता नहीं है सरस्वती जी. ये ओपन ग्राउंड कुंभ मेला ग्राउंड, इतना भी आपको ग्राउंड दिख रहा है. 2025 में 2025 में महाकुंभ रहेगा. ऐसे हर साल माघ मेला होता है. माघ मेला होता है एक 6 साल के बाद अर्ध कुंभ आता है. 12 साल के बाद महाकुंभ आएगा. जो 2025 में आएगा 12 इयर्स के बाद आएगा. 2025 में. हाँ अभी यमुना वाटर आपको ग्रीन दिख रहेगा, हल्का ब्लैक दिख रहा होगा. जो गंगा नदी रहता है ग्रैंड वाटर रहता है, फोर्थ वाटर रहता है, उनका दिख कम रहता है. अभी यहाँ पर 70-80 फीट गहरा है. यमुना जी शांत रहती है. यमुना जी इसलिए बोटिंग चलती है कि यमुना जी शांत रहती है, इनका कोई बहाव नहीं रहता, बोटिंग आराम से आ जाती है. और गंगा नदी का करंट वाटर रहता है, बाहर ले जाएगी काशी बनारस, इसलिए बोटिंग नहीं चलता वहाँ. करंट वाटर डीप कम रहता है. ये जो पक्षी आप देख रहे हैं ये साइबेरियन से आई है. 75 दिन के अंदर अप एंड डाउन करती है. अच्छा. इसका नाम है सीगल. इसको प्यार से बोलते हैं राम प्यारी. राम प्यारी. सायबेरियन आपल्या ऐरोलीला जाते. ये जो आप इंडियन फ्लैग देख रहे हैं, इंडिया के जस्ट बगल में लेटे हुए हनुमान जी. लेटे हुए हनुमान जी इसलिए पड़ा था यहाँ पर जब राम भगवान ने दशरथ जी का पिंड दान करने के बाद आधे घंटे के लिए विश्राम किए. इसके भी नाम से आप लोग पिंड दान करके उनका ध्यान करना चाहिए. उनके मन की शांति मिलती है.
जब राम भगवान ने लेट कर दशरथ जी का ध्यान करे तो हनुमान जी भी थे साथ में, तभी देखा लेट गए, तभी उनका पड़ गया लेटे हुए हनुमान जी, वो लेटे ही लेटे सो गए। अभी आप लोग टेम्पल का दर्शन करेंगे, देखेंगे वो लंबे लंबे लेटे रहेंगे। जब राम भगवान ने दशरथ जी का पिंडदान करने के बाद काशी जाने लगे तो राम भगवान ने अच्छे वर को वरदान दिए थे। वरदान ये दिए थे, ना तुम कभी झड़ोगे ना सूखोगे, साल के 12 महीना हरा ही भरा रहोगे। पतझड़ के मौसम में सभी पत्तियाँ टूट के झाड़ हो जाती है, उनका एक पत्ती नहीं टूटता, न कभी उनका एक पत्ती पीला रहती है, साल के 12 महीना हरा ही भरा रहती है। तो वो अच्छे वर्ड वो है, आज जोड़ लीजिए सभी। यही है चमत्कार को नमस्कार करते हैं। अभी सर ये जहाँ से आप लोग बैठे हैं 2025 में आएंगे, सभी को आपको पक्का कार्ड मिलेगा। काम चालू आहे पूर्ण घाटांचा। सर एक बनेगा ना, बन जाएगा तो आने जाने में दिक्कत होगी ना पब्लिक को। मोदी साहेबांचं प्लॅटफॉर्म इकडे ते आले का इकडनंच बसून जातात। श्री बडे हनुमानजी मंदिरमध्ये प्रयागराज खूप फेमस मंदिर आहे। तर आरती चालू आहे बाबांची। जय श्रीराम जय हनुमान। महाराष्ट्र के पुणे स्पेशल बघा आपल्या इथले स्पेशल लस्सी यार। हां मला लस्सी प्यायला लस्सी। आता आम्ही निघालेलो आहे त्रिवेणी संगम बघून आणि श्री बडे हनुमानजींचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलकडे। इथून 5 किलोमीटरवर आहे ते। त्याच्यानंतर आजचा तर प्रयागराजचं आमचा सगळे झालेले आहेत लोकेशन। उद्या मॉर्निंगला अजून 2-3 आहेत आणि मग तिथून आम्ही अयोध्येकडे प्रयाण करणार। इथे बघा दुकानं आहेत, शॉल वगैरे सगळ्याची दुकानं आहेत मोठी मोठी। आता आम्ही प्रयागराजला आलेलो आहे आणि आता आम्ही जेवणासाठी खाली चाललेलो आहे रेस्टॉरंटमध्ये। डिनर करतो, तुम्हाला दाखवतो काय डिनरमध्ये आहे काय कसं। ओके चलो बाय बाय। आता आम्ही सूप मागवलेला, व्हेज मंचाव सूप आलेला आहे आणि सगळेजण त्याचा आस्वाद घेत आहेत मस्त। बघा आमची व्हेज फ्राईड राईसची ऑर्डर आलेली आहे आणि बाकीचे आयटम आता येतील, मग आम्ही आमचं डिनर आवरून घेतो। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। आणि उद्या आमचं डेस्टिनेशन असणार आहे ते तुम्हाला तर माहीतच आहे, श्री प्रभू रामांची जन्मभूमी अयोध्या। जय श्रीराम।